थोडी माया जाळ संकीर्तने संकीर्तने निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ. हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरि हिची हित रे जना हरि हिची हित हरे जना हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरिविणे व्यर्थ आचार समर्थ ते रूप पंढरी पुंडलिक संगे ते रूप पंढरी पुंडलिक संगे एका नामे पांग पाश तोडी एका नामे पांग पाश तोडी पाश तोडी हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरिविणे व्यर्थ आचार समर्थ सर्व ब्रह्मार्पण कर्म करी जाण सर्व ब्रह्मार्पण कर्म करी जाण वेदमते पूर्ण ऐशी असे वेदमते पूर्ण ऐशी असे ऐशी असे हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरिविणे व्यर्थ आचार समर्थ निवृत्तीचा देव सर्व हा गोविंद निवृत्तीचा देव सर्व हा गोविंद नाही भिन्न भेद विश्वी नाही भिन्न भेद विश्वी विश्वी हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरि हिची हित हरे जना हरि हिची हित हरे जना हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरिविणे व्यर्थ आचार समर्थ हरिविणे व्यर्थ आचार समर्थ.
समता वर्ताव्य अहंता खंडावी, त्रिणीची पदवी मोक्ष मार्ग हे आपण पाहतो. त्यातल्या अहंतेवर आपला बराच वेळ चाललेला आहे त्या मानाने. बरोबर आहे ते, कारण अहंताच वेळ खाणारी आहे सगळ्यात. ती जरा गेली तर समता वर्तणं हा सरळ मार्ग आहे, चालत जायचं बस. हां ठीक आहे, काही अडचणी येतील, समतेचा अर्थ समजून घेता नाही येतील, ते आपण आता ह्यात बघूच आणखीन, ते होऊ शकतं. पण मुळात अहंता नाही गेले तर समतेचं जमणारच नाही काम, या अर्थाने चाललंय. कारण त्याच्यासारखी आतून माणसाला बांधून ठेवणारी गोष्ट नाही. कोण अहंकारानं बांधला, कोण त्याच्या नातेवाईकाने बांधला, कोण कशाने, कोण सत्तेने, पैशाने, सगळीकडून आतून त्याला ते बळकट 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 करीत जात असते. आपण वा काही वेळेला कशाने म्हणा, पैशाने म्हणा, सत्ता जाते म्हणून म्हणा, काय आपली प्रकृती साथ देत नाही म्हणून म्हणा, मनुष्य जर दुर्बल झाला ना तर त्याची बाकी सगळी अहंता गळून पडते. एकदम त्या क्षणी खाली आलं होतं. तर समजा आजार आहे आणि असाध्य आहे, अहो नुसतं कळलं जरी रिपोर्टवर, अजून काय झालं नाही तसं, पण नुसतं तरी सुद्धा आतून हल्ल्यासारखं होतं. आपल्याला नाही का डायबिटीस वगैरे डिटेक्ट झालं वगैरे, अरे बापरे आता काय करणे, कारण काय झाले, किती झाले, कुठपर्यंत केले, काय कोणाला ठाऊक. ते अलीकडे नाही काही डिटेक्ट होत, कॅन्सर डिटेक्ट झाला, अमकं झालं तमकं झालं, जरा नुसतं काहीतरी ते कळलं. अजून परमेश्वराच्या हातात आयुष्य, काय 5 देईल, 10 देईल, 20 देईल, त्याची मर्जी आहे, असं काही त्या क्षणी माणसाला हातून वाटत झालं. सगळं आता गेलं सगळं म्हणजे काय गेलं, जे जायचं ते सगळं जाणारच की, आपण बळकट आहोत म्हणून ते राहणार आहे असं आहे का. पण आतून वाटत असतं की आपलं सगळं व्यवस्थित आहे, त्यामुळं भरपूर काय आपल्याला अजून. पण असं धक्का बसला की असं वाटतं की अरे भरपूर आहे का म्हणतो, आहे का नाही कोण वाटतो का, हे तर उद्भवलं ते एकदम मग वाटतं की काय खरं नाही. पण ती आतून चिवट आहे. म्हणजे सर्वात चिवट पाश कसला असेल त्या अहंतेचा आहे. एक वेळ नातेवाईक असा पाश असतो, व्यवहाराने सामाजिक पाश असतात, मनुष्य सोडेल, काही तर सुद्धा गोष्टी, खूप माणसाचे काम असतात, नोकरी चाकरी असते, हे असतं, किती गोष्टी आहेत, त्यासुद्धा मनुष्य सोडायला तयार. पण आतून जो काही बळकट आहे अहंकार, तो आत्ता जे आपण पाहिलं, एका नामे भांग आणि पाश. थोडी भांग फेडणे आणखी मोठी गोष्ट आहे. भगवंताचं ज्यांना स्मरण आहे त्यांचा अहंकार मुळात निम्मा मारलेलाच असतो. भगवंताचं स्मरण जर असेल तर निम्मा अहंकार गेलेलाच आहे. कारण त्याच्यामुळं जगतोही जाणीव असते. ज्याच्यामुळं जगतो आहे ती जर जाणीव असेल तर जे मी केलं आहे त्यातलं निम्म आधी त्याचंच आहे. जे काय मला वाटतं, काय ना ते असेल आम्हाला, काय तुमची दुःखी म्हणा, अमकं म्हणा, काय पैसा म्हणा, काय जे आहे ते सगळं त्याच्या कृपेने मला मिळालेलं आहे. ही आधी मुळातच जाणीव निम्मी हीच आहे. त्यामुळे ती निम्म काम करून टाकते. म्हणून हे भांग पाचशे तोडे. आता आपल्या कर्तृत्वानं केलं असलं तर मग ठीक आहे, मग काय 100% आपलंच की आहे. आणि 100% जाणार ते पण आपलंच आहे एकदमच, एकाच झटक्यात. 50% परमेश्वराचं म्हटलं की 50% राहिलं, समजा जायचीच वेळ आली तर आपलं जाईल अहंकाराचं, परमेश्वराचं 50% नाही जाऊ शकत. ते कोण नष्ट करणार, त्याच्यावरची सत्ता अजून निर्माण व्हायची आहे. कारण मुळाचं जिथे सोर्सच आहे त्याच्याच हातातलं ते आहे. ते आपल्याला जर मिळालं तर मग कसा प्रश्न येईल ते नष्ट होण्याचं, नाही होणार, राहील तसंच. पण आपल्या कर्तृत्वाचा असलं तर प्रश्न आला. तेव्हा हा जो पाश आहे तो आतून आहे, बाहेर त्याचं एक छोटंसं रूप दिसतं. म्हणजे अहंकारी मनुष्य आहे हे कळायला खूपच मार्ग आहे, पण त्याच्या नजरेतून कळायचं. म्हणजे कृष्णमूर्ती जे म्हणायचे ना ते खरं आहे की यू हर्ट द पीपल इन सो मेनी वेज, यू कॅन हर्ट, यू आर हर्टिंग असं म्हणायचं. म्हणजे तुम्ही दुखवणं दुसऱ्याला, हे दुखवणं म्हणजे काही फार मोठं काही शिवेगाळी नाही आहे. काही आपल्या भाषेमध्ये शिवेगाळ करणं, अमकं करणं, तमकं करणं, दुखवणं म्हणतो, अपमान करणं, राग,
ठीक आहे म्हणे, साध्या नजरेनं सुद्धा दुसरा मनुष्य दुखावू शकतो असं म्हणे. बस महापुरुषांनी फार बारकाईने विचार केलेला असतो जीवनाचा. नजरेनं सुद्धा मनुष्य दुखावू शकतो. आपल्याला नजरेनं राग व्यक्त नाही करत, तेवढ्यात सुद्धा ते सामर्थ्य आहे. तेव्हा हे जे सगळं आहे आपण विचार करून बघावा की ही अंत आहे, ते ती नष्ट करणार आहेत. त्याच्यासाठी नाम आपल्याला आहे. तर कर्तृत्वाचं आत्ता बोलत होतो त्या अहंकाराचं, अहंकार कशा तऱ्हेनं तो नजरेतून सो व्यक्त होईल. आपण कोणीतरी आहोत असं एखाद्याच्या नजरेतच दिसतं. आपण कुणी नाही असं पण एखाद्याच्या नजरेत दिसतं. आपण कोणीच नाही, काय आहे ती भगवंताची कृपा आहे. मी कोणीतरी आहे हे नजरेत दिसतं, माणसाच्या चालण्यात दिसतं, बघण्यात दिसतं. कशात आहे, कुठेही कशाही प्रकारे इतकं ते व्यक्त होण्याची बाजू झाली. पण हे व्यक्त झालं तर नाही झालं, आत असलं तर ते बळकट असतं. कारण एक वेळ वरची जी छाटाछाट आहे ना झाडाची एखाद्या, ती करता येते. हरळी काढणं मुश्किल. तशी आहे हे हरळे. खूप आतपर्यंत गेले असतं, वरवर म्हटलं तर एवढं आपण ते लॉन वाढवतो की ह्या वाढवतो, असे तसे असतं. ते काही त्याच्यावरनं चालत मनुष्य जातो. उपटायची म्हटलं तरी पटकन येते, पण पुन्हा ती हळूच नंतर. आणि 2 पाऊस झाले परत दिसायला लागते. तसं माणसाचे ते अहंतेच आहे. त्यामुळे तिचं बीज अगदी सहज पसरणार आहे, नष्ट न होणार आहे. तर एका नामे पांग पाश थोडी, तर नामांते होण्याची शक्यता आहे. तेव्हा ह्याच्या आड कोण येईल नामाच्या सुद्धा, मन येईल. म्हणून त्या मनाचा विचार आपण केला. कारण त्याच्या इतकं अहंकाराला झाकून वाढवणारं आणि बळकट करणारं दुसरं काही नाही. कसल्याही रूपात अहंकार असतो हे आपण बघत चाललो होतो. त्याच्यात गेल्या वेळेला आपण बदलाच्या बद्दल विचार केला होता. त्याच्या वेळेला मनाला बदल हवा म्हणून सुद्धा ते परमार्थ करेल असा आपला तिथला मुद्दा होता. तर त्यावर अशी एक शंका उत्पन्न होऊ शकते की असं करत करत समजा नाम हा बदल आपण स्वीकारला, आमचा हा बदलच आहे की एक इतक्या गोष्टी करतो आहोत, तर ते काय मुलाचं नाव घेतो, त्यावेळी देवाचं नाव घेतो. हा बदल झाला तर उद्या तो कंटाळा वाटून परत मुलाबाळांच्या नातेवाईकांचं नाव घ्यायला लागलो तर काय करायचं. का सांगते ते मनाला बदल हवा आहे म्हटल्यानंतर ते तसं पण करेल आणि अनेक वस्तूंची नावं घेऊ, काही घेऊ. असं तर बदलाने त्या नावाच्या बाबतीत तर होणार नाही ना, अशी एक शंका उपस्थित होऊ शकते ह्याच्याबद्दल. म्हणून त्याचा खुलासा करून पुढे जाऊ की नाम हे एका नामे पांग पाश तोडी, ते अहंकार का तोडू शकतं तर ते मनाच्या मुळावर येतं म्हणून ते तोडतं. आपलं मन जर नामाकडे असेल, आपण मनापासून ते घेत असो, इतर गोष्टीतले बदल असतात ना ते त्या ठिकाणी मनाला कंटाळा येतो आणि ते बदल करायला लावतो. नाम मुळात हे अशा ठिकाणी काम करतं की मुळातून ते मनालाच काढायला लागतं. त्यामुळे कंटाळा येणार कोणाला, त्या मनालाच येणार. ते त्याच्या मुळाशी असेल त्यालाच बाहेर काढतं हळूहळू. त्यामुळे त्याच्यात एवढंच त्यातलं फक्त सांभाळावं लागतं की त्याच्यातलं आतून आपले जे तळमळ असेल, सातत्य असेल, काय जे असेल ते काम नामच करू शकतं. तेवढं फक्त ते आपण त्यातलं सोडायचं नाही. काय ठीक आहे, कंटाळायस, ठीक आहे, चहा कॉफी अमुक करतो, फिरून ये, पण घे, जाऊन ये बाहेर, पण घे. त्याला ते नाम घ्यायला लावलं तर ते हळूहळू त्याचं ते मूळ धरतं बरोबर नाम, आणि आपलं काम करायला त्याला उभं राहायला जागा मिळते. आपण त्याला उभं राहण्या एवढी जागा दिली पाहिजे. मात्र एवढं खरं, आता काही कामच करू द्यायचं नाही एखाद्याचं. आता कामच करायला त्याला जागा दिली नाही, तू काम कसं करणार, कसलंही काम, घरातलं काम काय स्वयंपाकाचं काम आहे, त्याला उभं राहायला तर जागाच नाही, तो काय तुझं स्वयंपाक करावा त्यांनी पुढे, तसं आहे. तेव्हा तेवढं किमान काम आपल्याला करायला पाहिजे. ठीक आहे, आज आपण बदल म्हणून केलं, नंतर पटलं म्हणून केलं, नंतर अनुभवाला म्हणून केलं, असं करत करत त्याला जागा वाढवत जात आहेत आणि त्याचं पक्क करता येते. त्याला त्याचं पक्क होत चाललं की त्याचं काम तेच करतं आपोआप. कारण एका नामे पांग पाश थोडी, तो सर्वात पाश जो बळकट आहे अहंकाराचा पाश आहे, तो त्याच्यावर घाव घातल्याशिवाय शेवटी राहत नाही. ती शेवटचा घाव आहे. त्याच्या आधीचे बरेचसे घाव ते घालतं. ते कशावर न कळतं तर पूर्वी एखादा रागावला आपण काय प्रतिक्रिया दिली असती ती देत नाही. आता हळूहळू त्याचे अनुभव यायला लागतात. काय गाव जवळ आलेलं दिसतीस की आपल्याला, इथून कोरेगाव निघाला, ती मावली आली कळती हळूहळू. असं नाही म्हणायचं मला एकदम इथून बाहेर पडला लगेच चालायला लागले, खोरेगाव दिसायला लागले, असं नाही होणार. असं कसं होईल? हां,
अशा अपेक्षा बाळगणं थोडंसं चूक आहे. फक्त एकच आहे की आपण जसा रस्ता सोडत नाही, चालणं सोडत नाही, तसं आहे. रस्ताही सोडायचा नाही आणि चालणं पण सोडायचं नाही. कारण कदाचित चालणं सोडणार नाही पण रस्ता सोडण्याची शक्यता असते. तेवढं काम आहे आपलं. म्हणून रामकृष्ण हरी सारखं काय तर रस्ता सोडायचा नाही आहे, म्हणून चालणं तर आपलं चालूच राहणार. कारण का कारभार हा आपला मनाचा काही थांबण्याची शक्यता नाही. तो थांबवणं नामाचं शेवटची कृपा आहे. मनाचा कारभार थांबला आता ते काही काय काम करत नाही. भगवंत म्हणतो ते करतो. बाकी त्याचा काही विचार, स्वतंत्र विचार वगैरे वगैरे जे मन सांगतं सगळे ते त्याचे सगळे रूप आहेत. स्वतंत्र विचाराचे तर ते सगळं ते करतं, पण ते करू देत नाही नाम त्याला. म्हणतं हेच म्हणजे तेच आपलं चाललंय ते. जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी हरी. तेव्हा हा बदल इतर बदलांसारखा ठरू नये आणि ते आपल्याला हातात धरून ते चालवता यावं. काय असतं आपल्याला कल्पना येते नामाच्या बद्दल. मागे एकदा मी आपल्याला बोललो होतो की काहीतरी हे आपले वेल्डिंगवाले वगैरे येतात आणि ते मी आपल्याला बोललो होतो बघा की त्याची ती मनाचे कारभार आहेतच, ते त्याचे चालू राहणारच. पण नामाजवळ स्वतःची एक कॅपॅसिटी आहे. ती काय आहे त्याची कल्पना आपल्याला येत नाही. नाम हे एकच असं साधन आहे, बाकी साधन आहे, रंजन आहे. माणसाला त्यात बदल हवा असा वाटतो, त्यावेळेला दुसऱ्या प्रकारचं रंजन, तिसऱ्या प्रकारचं काय त्याला हवं असेल ते ते देत राहिलं की ते खुशीत राहिलं असं आहे. नाम हे बिल्डिंगवाले काम करतात की नाही, त्यांच्याकडे ते हे मशीन असतं. ते एकदा त्या कामासाठी आले होते. तर त्या पत्र्याच्या ह्याला भोग पडायचं, त्याचं ते भोग पडायला त्यांनी ते कस कटर असतं तसं ते वापरला, भोग पडला. फक्त नंतर असं लक्षात आलं की चुकीच्या ठिकाणी पडलं. म्हणजे थोडंसं पलीकडे पाहिजे होतं, हे अलीकडे झालं. ते म्हणले ठीक आहे पलीकडे पाडू. म्हणलं आता काय करणार परत, काही नाही. ते घेतलं आणि दुसरीकडे पाडलं. आता पहिले बघ हा उद्या हे वर लावलं तर गळण्याचा विषय झाला. ते म्हणजे त्याची काही गरज नाही. तोच गॅस कटर परत एकदा इकडे वापरलं, पण त्याच्याबरोबर एक काहीतरी होतं. त्याचे ते रॉड्स असतात, वेल्डिंग रॉड, काम तेच करत आहे, फक्त त्याच्यावर एक वेल्डिंग रॉड आहे. तो त्याच्याजवळ जोडला की तेच काम ते जोडून टाकण्याचं करतं, तेच काम ते तोडून टाकण्याचं करतं. तर साधन आहे ते कटरच आहे. ते जे काय आहे ते हे नाम काय करीत असेल तर मन हे अशा पद्धतीनं बाजूचे जे वेल्डिंग रॉड आहेत ना ते त्याला ते पुरवतं आणि पुन्हा ते भिजवून दुसरीकडे, पुन्हा भिजवून तिसरीकडे असं करायला लावतं. ते त्याचं हे काढून घेतं, कटर तेवढं ठेवतं. एक एक उपाधी फक्त तोडत जाणार. ते मध्येच ते जे वेल्डिंग रॉड आणून त्याला जोडून टाकायचं काम परत करायचं आहे ते करून देत नाही. एकदा जे तोडलेलं आहे ते तुटलंच, परत त्याला आणून तो रॉड जोडून परत तुला जोडून देतो. हे कार्यक्रम मनाचा सुरू आहे. ते म्हणतं तुझं काम ठीक आहे, पण मी तुला हा नाही ती वेल्डिंग रॉडचे बाकीचे तुकडे असतात जोडायचे. आपल्याकडे पूर्वी कातलाचं हे टाकायचं तर तसं ते तुकडे असतात, ते लावून त्याच कटरनं ते पुन्हा जोडून टाकायचं, परत ते प्लेन करून टाकायचं. हा उद्योग मी तुला करून देणार नाही. एकदा जे तोडले ते तोडलेलंच आहे, तसंच राहील. ते गेलं, बाजूला गेलं. परमार्थात खरं त्याचीच गरज असते की जे एकदा सोडलं ते सोडलेलंच पाहिजे. ते पुन्हा करायचं असलं तर मग आपल्या व्यसनमुक्तीसारखंच झाली असं त्याच्यावर खरं एक गोष्ट सांगणार, पण नंतर सांगता येत आता एवढा वेळ मिळेल की वाटतो. तर हे लक्षात घेतलं एकदा तर जमेल. आता नामात बदल होत नाही का, तर नाम आहे त्याच्या तो एक बदल नाही का, तो बदल आहे, फक्त थोडा फरक आपण लक्षात घ्यावा. काही काही वेळेला काय होतं की जर समजून घेतलं तर तेच नाम वेगळ्या पद्धतीनं काम करू शकतो याला लक्षात येईल. हे अगदी सोपं म्हणून मला वाटतं, म्हणून आपल्यासमोर ठेवतो की हे जत्रा असतात, पाळणे असतात, जगारकार पाळणे, तर ते हौसेनं मुलं वगैरे बसतात, मोठी सुद्धा बसतात आणि असतेच आहे तशी, काय प्रश्न आहे, बसावं मोठ्याने. पण की एवढी तरी त्यांना गरगर करणारं कोण भेटणार आहे. खरं म्हणजे एवढं जग फिरवते आपल्याला, पण तिथली मजा शेवटी वेगळी, काय हरकत नाही. किंवा
मुलांसाठी म्हणून गेलो आणि बसलो वगैरे असंही म्हणायला हरकत नाही. तर तसं ते बसतात, पण ते काही ना जमत नाही. त्यात बसलं की नाही चक्करल्यासारखं व्हायचं त्यानं वर खाली, वर गेलो आपण खाली आलो, वर गेलो खाली आलो. वास्तविक पाळण्यातली जे काय आहे त्याचं ते चक्र फिरतं आहे, त्याच्याबरोबर ते वर गेलेलं आहे आणि ती जे काय खुर्चीत आपण बसून गेलेलं घट्ट धरून ठेवलेलं वगैरे आहे आणि वर गेलो आहे, मग पुन्हा खाली आलो, परत पुन्हा आपण असं हे जे काही सगळं चाललं ते घट्ट धरून ठेवले आणि त्यात आपण बसलो होतो ते वर खाली होते. तर आपल्या लक्षात आलं असेल की आपण जोपर्यंत त्याच्याशी आयडेंटिफाईड त्याच्यात जोडलेले आहोत तोपर्यंत आपण वर गेलो, आपण उलटे होणार, आपण सरळ होणार, आपण असे होणार, आपण तसे होणार, जोपर्यंत ते गट्ट धरून ठेवले तोपर्यंत. ते जर आपल्या लक्षात आलं की हे असं नाही आहे, हे चक्र फिरत आहे, तिचे ती एक खुर्चीवर जाते आणि ती खाली येते, मी आहे तसंच आहे. कारण तेही खुर्चीत आपल्याला काही उलटं करत नाही, ती खुर्चीची जी बाजूची गोष्टी आहेत त्या उलटसुलट त्यांच्या पद्धतीनं, चक्राच्या पद्धतीनं आणि त्यांनी गतीच्या नियमाप्रमाणे ते होत असतात. तर ते होऊ देत ना, ते होणारच. कारण ते आपण आता प्रपंचात अशी किती वेळा माणसाला अशी खुर्ची उलटी सुलटी फिरत असते, मग आपण कशाला त्याच्याबरोबर उलटसुलट फिरा. ते जर आपण त्याच्याबरोबर जे फिरतो आहोत ते आपण फिरायची गरज नाही, खुर्चीला उलटी सुलटी फिरायचं ते फिरू द्यात पाळण्यातल्या तिकडच्या इकडचं. तर ते जे काय उलटे उलट आहे ते फिरू दे, तर त्याचं ते फिरलं की पुन्हा जागेवर आलं की आपले पैसे संपले की ती थांबवतातच की, थांबवलं की उतरून जायचं. आज खरं म्हणजे एवढा कार्यक्रम आहे. तर नाम ते जाणीव देतं की हे खुर्ची म्हणजे तू नाही, त्यात आपण बसलेले आहोत, ते आपण आहोत तसेच आहोत, वर गेलो तरीसुद्धा तसेच, इथे आलो तरी तसेच, इथे आलो तरी तसेच. त्याच्याशी आयडेंटिफाय मी झालो, जोडलो गेलो की मला उलटसुलट होणं आलं. तसं परिस्थितीशी जोडला गेलो की उलटसुलट होणं आलं, माणसांशी जोडलं गेलं की उलटसुलट होणं आलं. बाजूला राहिलं तर माणसंही फिरत राहणार, परिस्थिती फिरत राहणार, काळ पुढं जात राहणार, काय व्हायचं ते होतच राहणार आहे, ते होत राहू द्या, तसं त्याच्याशी काही संबंध नाही, तो हे नव्हे असं नाम जाणीव करून येतं. म्हणून हे सगळं असं झालं तरी आपल्याला यातून बाहेर यायचा मार्ग आहे. असं फक्त एकच सांगायचा मुद्दा हा पहिला फक्त जाता जाता शंकेबद्दल होता आणि तो उपस्थित झाला होता माझ्यापर्यंत आला म्हणून मी हे सांगितलं. तर एक मात्र नक्की की समता वर्तावी वगैरे ती आनंद देती आणि त्यांची ती अवस्था आहे हे खरं आहे. पण आपण एवढं लक्षात घेऊ की मनाला आणि या अहंकाराला व्यवस्थित जाणून घेतल्याशिवाय, कारण ते अतिशय फसवणारी गोष्ट आहे आणि ती अहंकार बळकट करते हे पण लक्षात येणार नाही, इतकं तिचं काम बारीक आहे. ते दुर्लक्षित करू नये एवढी फक्त मनापासून विनंती आहे. यात मनाचा वावर कुठे आहे, काय काय जे करतो आहे त्याच्यामध्ये मनाचा वावर कुठे आहे काय, त्याच्यावर बारीक लक्ष असावं. कारण ते आपल्याला गुंडाळल्याशिवाय राहणार नाही. मी अगदी त्यातही सोपं परत उदाहरण एक आपल्यासमोर ठेवतो की एक काही अशी मंडळी असते, गॉसिप असतं आपलं, इकडचं तिकडे तिकडचं इकडे, इकडचं तिकडे .com म्हणून आपण त्याला फार या एक लवकर लक्षात येते, gossip.com पटकन लक्षात येते म्हणजे. आणि ते इतकं व्यवस्थित चालू असतं की तशी ती खरं तर वरवर पाहता सार्वत्रिक आहे, निरुपद्रवी आहे, आपल्या देशात आहे, दुसरीकडे आहे, भारतभर आहे, सगळ्या क्षेत्रात आहे, सगळीकडे आहे. पण ही नक्की काय म्हणजे त्याची गमती एवढ्या आहेत खरं म्हणजे. वनडेच्या गर्दीत सुद्धा भेटलं तरीसुद्धा म्हणजे आता या बाबतीत काही अधिक काय म्हणू आपण त्याला अनुकूलता कदाचित यांच्याकडे क्षमा मागून म्हणतो मी दिली आहे की काय कोणास ठाऊक. पण म्हणजे तू उभ्यावर जरी भेटलं ना तरी सुद्धा तुम्हाला ते कळलं का म्हणजे आपल्या मंगलाताईंचे नात वगैरे म्हणजे असं काहीतरी असतं विषय कुठला तरी. मंगलते कुठल्या म्हणजे काय जे कुठल्या असतील तुमच्या शेजारच्या ते तेवढ्या गर्दीत ते काय 10 रुपयाची भाजी 20 रुपयाची भाजी लोक जातात येत आहेत. तर ती पुण्याला गेली ती कोर्सला पुण्याला गेली ना, ती पुण्याला कोर्सला नाही गेली. आता बाकीचं उद्या तुम्हाला भजनाच्या वेळेला सांगते. आता मला सांगा त्या बाईनं उद्याचं भजन आठवेल का, त्याची वेळ कधी येते आणि ह्या कधी भेटतात आणि ते काय काय झालं नक्की एकदा सगळं समजून घ्यायचं. हे फार गमश्री काम आहे. आता मला सांगा बरोबर पाहिलं आपण आणि हे मी ह्याच्याही पुढे पाहिलेलं मी एवढंच तर काहीच नाही. पण देवळात वगैरे भजन कीर्तन प्रवचन काय ते असतं ना, कीर्तन वगैरे असं
त्यात मागणं सुद्धा म्हणजे तिथं तर काय आवाजावं असं ओके सार्वजनिकच की तर त्यामुळे केव्हाईमध्ये येऊन मागच्या मागे बसून बसता बसता कोणाच्या शेजारी बसावं ते सुद्धा बघून कारण त्याच्याशी खरं बोलायचं असतं त्यामुळे त्याला ते सांगावं कधी असं झालेलं असतं तर ते येताना ते कीर्तनाला येऊन आणि ते त्यावेळेला शेजारी बसून त्यांना सांगतात अमक्यांचे मिस्टर अलीकडे घरी आहेत हो रजेवर आहेत ते म्हणजे इकडं कीर्तन चालले रामकृष्ण हरी ते रजेवर आहेत ते रजेवर नाही काढले त्यानं ह्यांच्यात आरती झाली की तुम्हाला सांगते सगळं जाताना इतकं बारीक आहे ते हे सगळं मी पाहून ऐकून आपण पाहून ऐकून खरं आहे का नाही ठरवा म्हणजे त्यासाठी पुन्हा पाहायची ऐकायची काही गरज नाही हा चुकून दिसलं तर बघा नाही तर उगाच आपलं दुर्लक्ष व्हायचं आपलं इकडे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरी जय जय रामकृष्ण हरी हरी जय जय रामकृष्ण हरी हरी मध्ये 2 मिनटं मिळाली तरी दुसऱ्याला काय सांगावं असं वाटतंय असं होतं की नाही मला तुम्ही विचारून एक भजन झालं दुसरं भजन सुरू होईपर्यंत एखादी वेळ दुसऱ्याच्या कानावर सांगा आहे की आता नंतर आपल्याला वेळ आहे त्यांना सुद्धा तसं आता जर एवढं नामस्मरणाचं वेळ लागलं नसलं आणि कर्तव्यांची फार आवड नसली तर त्यांना पण वेळ असणारच की त्यावेळेस सांगावं पण ते नाही त्यावेळेस ते होतं आणि आपल्याला कल्पना येत नाही मी एवढे गसिपवर का बोललो की ह्याच्याबरोबर का बोललो मग विचार करून पहा ह्यात होतं काय नक्की तर त्या सांगणाऱ्याला त्या बातम्या असल्याचा एक आनंद असतो त्याच्याकडे काही गोष्टी असल्याचा आनंद असतो त्याला सांगितल्यामुळे त्याचं महत्त्व त्याचं वाढतं जो सांगतो ना त्याचं महत्त्व हे ऐकणाऱ्याच्या दृष्टीनं वाढतं आणि तो तसा तो कधी भेटतो तो कीर्तनाला येतो का तो बंडे येतो का अमुक येतं का तसं येतं का कोणाला अपवाद आहे असं मला म्हणायचं नाही स्त्री पुरुष असं नाही जो कोणी ज्याच्याकडून काय हे मिळू शकेल तो कुठे भेटेल कोणत्या कारणाने भेटेल असं सारखं वाटत राहतं इकडे ह्याला हे सगळं आपल्याला सगळं विचारतात का सांगतात ह्याच्या पोटी ह्याला इकडं काय वाढत असेल मला सांगायच्यातलं नेमकं काय आपला स्वतःचा अहंकार सुखाला की आपण महत्त्वाचे आहोत ह्यातलं सुखाला तिकडे अहंकार बळकट झाला वास्तविक दिसणारी गोष्ट किती निरुपद्रवी आता भेटले मनुष्य इकडे तिकडे गप्पा मारत होतो काय स्वतःवर एकमेकांच्याबद्दलच बोलत असेल का तिसऱ्याबद्दलच बोलणार की त्यात कळतेच की आपोआप काय ते तर ते तसं नाही हे जे काय विशेषतः हे जे काय पूर्वी टेलिफोन एक्सचेंज म्हणायचे तर तसं ते जे काय आहे ना तर ते जे मला आठवत असेल पूर्वीच्या काळात टेलिफोन एक्सचेंज म्हणायचे तर तसलं जे काय आहे की ते काय आहे ते खरं ते असू दे तसंच काय असायचं ते मनाचं काय आहे हा आपला अभ्यास चालू आहे मनाचं ते असं म्हणतं की हे सगळं असं असं करून का होईना पण आपलं महत्त्व वाढवते म्हणजे किती फसवणूक आहे आपले कसं खरं माझं कसं ते भगवंतापर्यंत जाऊ देणार तेव्हा ह्या विषयावर बोलावं तेवढं थोडं आहे आपण लक्षात ठेवावं की हे सगळे अहंकाराचे फक्त म्हणजे 1000 प्रकार केले तरी ते संपणार नाही तितके ते आहेत आणि हे आपल्याला ओलांडल्याशिवाय पुढच्या जे समतेचं काम आहे जे खरं आनंदाचं काम आहे त्याच्याकडे जाता येत नाही आणि अहंता ही म्हणजे ही खरं तर माणसाला मन किंवा अहंता ही एक प्रकारची करुणास्पद गोष्ट खरं सांगायचं म्हणजे अगदी कारण तिच्या पुढं त्याला जाता येत नाही आणि ती जाऊ देत नाही इकडनं गेलास ते इकडे उभी राहते तिकडनं गेला तिकडे उभी राहते कुठल्या ना कुठल्या तरी रूपाने त्याला ताब्यात ठेवणं याच्यासारखं काम नाही आणि ते ती करते आणि हे मन करतं आणि त्याच्याबद्दल आपल्याला बेसावत राहायला होतं तर आपण जर ही मशागत करीत राहिलो नाही सगळ्या बाजून त्याच्याकडं सावधानतेनं पाहिलं नाही खरं सांगायचं ना ध्यान बिन करतात लोक कशाचं ध्यान करतात कुठं आणि पैसे देऊन शिकून येतात विनाकारण तर ते सगळं करून जात खरं सांगायचं ना शांत बसावं आपल्या मनाचा अभ्यास करावा बस काही कुठल्याही शास्त्राची त्याच्यासाठी गरज नाही काय चाललंय आपल्याला जगापेक्षा सगळ्यात जास्त आपल्याला माहिती एखाद्या गुरूंच्याकडे गेला एखाद्या कोणा माणसाकडे गेला शिक्षकाकडे गेला प्रशिक्षकाकडे गेले काय त्यांना कसं ते सांगू शकणार या क्षणी मनात काय चाललेलं आहे माझ्या मनाला माहिती माझ्या मनात या क्षणी काय चाललंय त्याचा अभ्यास मलाच अधिक करू शकतो आणि ते माझ्या आड येते की मला मदत करते की विरोध करते मदत करते की अडवते मला भगवंताकडे जायचं आहे मला समतेकडे जायचं आहे काय जे इथे म्हटलंय ते भगवंताकडे मोक्ष पदवी वगैरे ते तिकडे जायचं आहे मोक्ष मार्गाकडे जायचं आहे मला शाश्वत आनंद हवा आहे त्याच्या ते आड येते का कुठल्या तरी रूपाने ते काय रूप व करील हे सांगता येत नाही बहुरूप्यासारखं काम आहे तसं मनाचं काम म्हणजे खरोखर बहुरूपी म्हणजे बहु हा शब्द ज्याला कमी पडेल असा बहुरूपी ते म्हणजे मन ते कसलं रूप ते साधूचं रूप घेऊन येईल फळाचं रूप घेऊन येईल तर आणि कशाचं रूप घेऊन येईल
ते भय दाखवेल, ती एकदम माणसाच्या अंगात शक्ती निर्माण आहे, प्रचंड ताकद आपल्याकडे आहे असं दाखवेल, काय वाटेल ते करेल, पण त्याला तिकडं जाऊ देणार नाही पुढं, एवढं ते काम अडवायचं करतं. तर ज्या गोष्टी पुढच्या वेळा काय ते सांगेन. पण मूळ एवढं की आधी हा त्याचा घोटाळा आपल्याला समजून यावा की कशा ना कशाचं तरी कारणाने समतेच्या ते मध्येच मूळ समता ते समजूनही देत नाही, आपल्याला करूनही बाळगूही देत नाही, आणि त्याच्याप्रमाणे वर्तावी, समता वर्तावी आणि हंदा खंडावी, तर तीच आड येते. त्यामुळे ती समताच मुळात समजून घेत नाही, आणि मग आपण त्या होतं काय एवढ्या किती मार्गाने आपल्याला बघा की मुळात मनाला खरं प्रपंचाचं म्हणजे खरं सांगायचं तर व्यसनाच्या म्हणावं तर सर्वात मोठं व्यसन जर काय असेल आपल्या दृष्टीने विचार केला तर बाहेर इतके व्यसन आपल्या व्यसन विषय नाही. पण खरं सांगू का की आपण विचार करून बघा की मनाला सर्वात जास्त कशाचं व्यसन असतं, प्रपंचाचं व्यसन लागलेलं आहे. काहीही केलं तरी त्याचं प्रपंच करण्याचं त्याच्याकडे सामर्थ्य आहे, आणि त्याचं माणसाला व्यसन लावण्याचं सामर्थ्य आहे. एक प्रकारचं व्यसन आहे प्रपंच, सगळ्याचा प्रपंच करायचा, काय करायचं त्याचं परमार्थाचा सुद्धा प्रपंच करून टाकेल. प्रसाद केला तर 4 प्रकार करतो, प्रसाद केला तर हो नैवेद्य आमच्या देवांना 12 भाज्या 13 भाज्या 9 भाज्या 5 हे लागतात, आणि त्याचे पक्वान्न लागतात, पंचपक्वान्न ते देवाला लागतात. तोंड सुद्धा उघडलेलं नाही बिचाऱ्याने, कशी काय ती लागतात, आणि ते काय होतं काय कळत नाही, पण ती लागतात. काही ते व्रतामध्ये नसतं का 11 भाज्या लागतात 9 भाज्या लागतात, देवापेक्षा खरगळं लागतं का काय, तिथे एकदा विचारून बरं तो बोलत नाही, मागत नाही, सांगत नाही काहीही आपल्याला त्याच्याविषयी. पण आपल्याला असं ते आता देवाला आपण सुद्धा स्वतः 11 भाज्या खाल्ल्या तर काय होईल ह्याची आपल्याला कशाला देवाला त्रास. आपल्याला जर हाऊसच आहे तर ज्या काय आपल्याला आवडतात तेवढ्या 2-3 तरी करून थांबावं, मनाला सांगावं हे तुझं कार्यक्रम चाललेला आहे, तर तुला जे हे करायचं असेल तर ठीक आहे 11 दिवस रोज वेगळी भाजी कर चालेल, पण एकच खा ना, वा 2-3 करून खाल्ल्यास तर तुझा त्रास नाही का होणार. हे आपल्या पोटापुरतं आपल्या मनाला सांगायला तरी काय हरकत आहे. पण ते असं करत करत माणसाला गुंगोट ठेवलेलं असतं की ते स्वतः प्रपंचाचं व्यसन वाढवीत नाही तर परमार्थ करू देत नाही, नामाला सबबी सांगतं, सगळं त्याचे कार्यक्रम आहे ते. नामाला किती सबबी नामाला माणसाला लक्ष लागत नाही. एक साधी सबब घ्या, नाम घ्यायला लक्ष लागत, बाकीच्या किती गोष्टीत माणसाचं लक्ष लागतं. मगाच्यासारखं एखादा मनुष्य भेटला आणि तो काय तर सांगायला तर अजून 2 शब्द काय असतील तर ऐकायचं वाटतं, इतकं त्याच्यात लक्ष लागलेलं असतं. मी आत्ता म्हटलं त्याच्याबद्दल आणखीन एक मोठी गोष्ट सांगणार होतो, पण ते सांगायला वेळ नाही. म्हटलं तरी सुद्धा असं वाटेल की तीच सांगितली तर बरं होईल, हे राहू दे. सांगतो पुढच्या वेळेला सांगतो, वेळ ठेवून आलो मी सांगतो. मला सांगा मन ते ऐकायला तयार, लगे ऐकायला तयार, असं ती कार्यक्रम आहे त्याचा. तर ते करतं आणि परमार्थ करू देत नाही. नामाला सोयी सांगते, लक्ष लागत नाही. मला खूप जण सांगतात नामात लक्ष लागत नाही त्यामुळे आमच्याकडनं नाम होत नाही. जेवणात लक्ष लागत नाही तर जेवण सोडून दिलं, असं नाही होत. जेवणात तुमचं किती लक्ष लागते. हा इतके विषय असतात, डोळ्यासमोर ते घड्याळ दिसत असतं, हे असतं, पण माणूस त्याच्या गडबडीत 10 मिनिटात तो पोळी भाजी खाणार नसेल तर काय नुसती पोळी गुंडाळी करेल, बरोबर घेईल, कागदात बांधेल, काय वाटेल ते करतो. पण ह्याचं तो नामाचं करतो का काही असं ते नाही करून देत. ते जर गडबड झाली तर म्हणते पोळीची गुंडाळी करून खा, ती बरोबर घे, कट्ट्याजवळ उभा राहा, तिथं राहून खा, भाजी कट्ट्यावर ठेव, त्याला लावून खा, तुला बसायला वेळ नाही चालेल, हे सगळं ते करायला तयार आहे. पण जाता जाता बाबा त्या ह्या लोकांना लोंबकळतोय, काय बसमध्ये चढलाय किंवा काय किक मारतोय, त्यावेळेला रामकृष्ण हरी नाही, त्याला आपल्याला बसलं पाहिजे, व्यवस्थित बैठक पाहिजे, त्याला शांतता पाहिजे मनाला. असं तसं करून कसं चालेल, एवढी देवाची सेवा करायची का अशा ठिकाणी आहे का? हा अशा ठिकाणी कुठे अशा ठिकाणी कशाला, गाड्यावर भरून काय बाजूला गटार असते तिथे खाल्लं तर चालतं माणसाला, पण नाम नाही घेतलं चालतं ना, बरोबर आहे. अर्थात नाम पवित्र गोष्ट आहे आणि पोटात खाटवते काय अपवित्र आहे, चालतं का? ते आपल्याला ते जगवतं ना, मग ते जर जगवतं नाम आपल्याला जे शुद्ध करतं मनाला, ते त्याला कुठे उपाधी आहे? खरं म्हणजे त्याला काहीतरी उपाधी तरी आहे, तरी घ्यावं लागेल, सांडेल पडेल, सांभाळायला लागेल, वाया पडलं तर वाया जाईल. नामाचं काही होणार नाही, कुठेही उभ्या राहून फिर रस्त्याच्या कडेला घेऊ दे, कशाला घेऊ दे, पण सबबी केवढ्या त्याला, हे कोण उभ्या करतं त्याचा विचार, ती म्हणे ती सबबी उभ्या करते.
की अरे ही काय नाम घ्यायची जागा आहे, नाम घ्यायची जागा म्हणून काही वेगळी जागा पाहिजे का, श्वास घ्यायची जागा, ही काय श्वास घ्यायची जागा आहे, बघा की तसंच नाही ना, नाही तर कसा होईल तसा कोंडू दे, काय होऊ दे, काहीतरी करून एकदा तो घेणार श्वास. मग ते करून का देत नाही, कोण देत नाही, याचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येतं की हे सगळं ते प्रपंच बाकीचा वाढवीत नेईल, पण नाम घेऊ देणार नाही, परमार्थ वाढवू देणार नाही. आणि शेवट वेळ येते त्यावेळेला देव आठवतो, पण तोपर्यंत वेळ निघून जाते आणि त्यांनी पैसा आवतो, इस्टेट होते, रूप असतात, सत्ता असते, कसल्या तरी धुंदीत कसल्या तरी त्या धुंदीमध्ये मनुष्याला देवाची आठवण ते होऊन देत नाही. आणि अशा शेवटी सोन्याच्या मोलाचे आपल्या हातचा देह हिरावून घेतो आणि घे म्हणतं नावात, कुठलं नाम घेतो शेवटी. तेव्हा त्याच्याबद्दल आपण म्हणून अहंतेचा बळी द्यावा. हे मन त्याला बळकट करतंय, तुला बळकट होऊन देणार नाही असं काहीतरी जर अहंताच असेल, जर उभंच राहायचं असेल तर त्याच्या विरुद्ध मनाच्या उभं राहायचं. तू काय अडचणी सांगायच्या मला, हे जे आहे ते त्याच्या विरुद्ध उभं राहून त्याला सांगितलं तर होईल. आणि त्या अहंतेचा बळी द्यावा असं त्यांची अपेक्षा आहे. अहंता खंडावी आणि समता वर्तावी. समतेच्या बद्दलची आपली जी कल्पना आहे ती स्पष्ट व्हावी. पहिल्यांदा आपण बघू तरी ते काय म्हणाले त्यांनी मग बघू. समता वर्तावी अहंता खंडावी, समता वर्तावी अहंता खंडावी, तेणेची पदवी मोक्ष मार्ग, तेणेची पदवी मोक्ष मार्ग, समता वर्तावी अहंता खंडावी, समता वर्तावी अहंता खंडावी, वृत्ती भजन नित्यानुष्ठान, निवृत्ती भजन नित्यानुष्ठान, एक रूप ध्यान आणि ध्यातु सदा, एक रूप ध्यान आणि ध्यातु सदा, समता वर्तावी अहंता खंडावी, समता वर्तावी अहंता खंडावी, समता वर्तावी अहंता खंडावी. हे काम त्याने आपल्याला दिलं निवृत्तीनाथाने. सगळ्यांनी पूर्ण अनुभव घेऊन विचार करून आपल्याला जे अत्यावश्यक आहे ते समोर ठेवले. तेव्हा अहंता खंडावी म्हणजे अहंतेचा बळी द्यावा असं त्यांना म्हणायचं. आणि समता वर्तावी. काय होतं हे समतेचं, जसं अहंतेचं बराच घोळ आहे, त्याच्यामध्ये मनाचा मोठा कार्यक्रम आहे, तसंच मनाचा मोठा कार्यक्रम ह्या समतेच्या बाबतीत पण आहे. मागे आम्ही आपल्याला ॲनिमल फार्मबद्दल बोलत होतो, त्यामधल्या एका गोष्टीबद्दल एक शाश्वत सत्य त्याच्यामध्ये येऊन गेलं म्हणून मी त्या ॲनिमल फार्मबद्दल बोललो. तर आपल्याला ते आठवत असेल. त्याला जोडून आणखीन पुढे म्हणजे ते आहेच तर ते पाहूच परत एकदा, कारण हे कळायला समतेचं बरं आहे ते. तेव्हा ते सगळ्या पशुपक्षी प्राणी सगळ्यांनी ती सभा घेतली रानामध्ये. केवढी माणसं तिकडे बघा, कशी संस्कृती आहे, कसं काय आहे, आपल्याकडे काही त्यातलं शिकलं गेलं पाहिजे. तेव्हा समता असली पाहिजे त्यांच्याकडे, केवढं आहे, बंधुता असली पाहिजे, केवढ्या गोष्टी त्यांच्याकडे आहेत, आपल्याला एका घटनेमध्ये सुरुवातीला आहे तसं त्यानं ते करावं असं वाटलं वगैरे. ॲनिमल फार्ममध्ये आहे तसं ते दादा जे आपले धर्माधिकारी दादा, तर ते गोष्ट सांगायचं. त्यातलं पहिलं त्यामध्ये आहे ॲनिमल फार्ममध्ये. त्यामुळे सगळ्यांनी बसून सिंहाच्या अध्यक्षतेखाली हत्तीनं ठराव मांडून वगैरे ते सगळं चर्चा होऊन असं ठरलं की असे भेदभाव बरोबर नाही, सगळीकडे आपण पशुपक्षी काही असो प्राणी असो सगळे समान आहोत, त्याच्यामुळं आपल्याच समता आणली पाहिजे. ऑल एनिमल्स आर इक्वल म्हणून ठराव पास केला त्याने. सर्व पशुपक्षी प्राणी हे सगळे समान आहेत.
तेव्हा दादा म्हणायचे असा ठराव झाला. त्याबरोबर पुढे चर्चा झाली की आणखीन आपल्याला काय काय करता येण्यासारखं आहे, आपले कुठले नेहमीचे प्रश्न आहेत, त्याच्यावर त्यांनी काय केलेले, आपण काय करू शकतो, आपल्याला काय आपल्या ह्या प्राणी जगतात करता येईल. तर त्यामुळे त्यांनी दुसरा ठराव केला चर्चा करून करून की नोबडी शुड किल ईच अदर, कुणी कुणालाही मारू नये असा ठराव केला. तेव्हा हे सगळं बहुतेक माणसांच्याकडे बघून केलेलं असल्यामुळे आणि समतेचे अर्थ लक्षात नाही त्या न आल्यामुळे हे झालं आणि पास झालं. ते सर्व प्राणी समान आहेत आणि कुणी कुणाला मारू नये. बरोबर, किती समानतेची बंधुभावाची वागणूक देणारे नियम आहे माणसांना. आणि सर्वांनी मिळून त्याला आपला आवाजी मतदान तसं सर्वांनी मिळून त्यांच्या त्यांच्या आवाजामध्ये अर्थात त्याला सगळ्याला होकार देऊन हे सगळं पाळायचं ठरवलं. सगळे सर्वसाधारणपणे मिटिंगमध्ये एकत्र आल्यानंतर जसं एकमत होतं आणि उमऱ्याच्या बाहेर पाऊल टाकलं की शंका सुरुवात ते आपण काय केलं तसं ते ॲनिमल फार्ममध्ये तसं झालं, तसं ते दादा म्हणायचे तसं झालं. बाहेर गेल्यावर लक्षात आलं की आता आपण करायचं काय, मग काय झालं, सगळे समान आहेत. बाहेर गेल्यावर आता हत्तीला वाटायला लागलं म्हणजे ह्याचा अर्थ असा झाला की ही मुंगी आणि मी हत्ती हे समान, माझ्या खाली पायाखाली मुंगी गेली तरी कळत नाही किंवा काय ते पाय पडला तर कळणार नाही, असं हे आणि मी समान, हा काही न्याय आहे का? आपण काय केलं नक्की, हे ठरवलं हे बरोबर नाही केलेलं. सिंहाचंही म्हणणं तसंच आहे की अरे मी एवढी एक डरकाळी फोडली तर पळत सुटतात सगळे, ती पळणारी ती आणि मी हे सारखंच, तर असे कसं हे आपण ठरवलं, हे काहीतरी चुकतंय, थोडंसं विचार करायला पाहिजे याच्यावर. हे समता आहे हे बरोबर आहे, चांगली आहे, समता ही आदर्श गोष्ट आहे, हे पण बरोबर आहे, सर्व प्राणी मात्र समान आहेत, हे किती गोष्ट सगळी चांगली आहे. तेव्हा ही समता आहे हे बरोबर आहे, पण काहीतरी थोडंच चुकतंय. तेव्हा आता ही बरोबर आहे, बरं आता आपणच दुसरा ठराव केला, कोणी कोणाला मारू नये. आता बाहेर गेल्यानंतर एक रात्र कशी बशी निघाली हो, दुसरी दिवशी कोणी कोणाला मारू नये, ह्या तंत्राने आता किती प्राण्यांना जगता येणार हा प्रश्न आला. तेव्हा भुकेरी शेवटी मनुष्य सत्यावर येतोच शेवटी, काय असेल ते विदारक असो काही असो, त्याच्या समोर आलं की अरे हे कठीण आहे काम. तेव्हा ताबडतोब सिंहाने सांगितले आपण दुसरी सभा घेऊया आणि ह्याच्यावर चर्चा करू, आपण उहापोह केला पाहिजे काहीतरी, आपल्याकडे घटना दुरुस्ती नाही का करा. तर तसं ते त्यांनी ठरवलं की आपण सगळ्यांनी एकत्र यावं आणि आपलं हे जे काय ठराव आहेत ह्याच्यावर प्रत्येकाने आपापली मतं मांडावी. आता खरं सांगायचं तर काही प्राण्यांच्या अंगात मत मांडण्या एवढा सुद्धा जीव राहिला नव्हता. भुकेलेल्याकडे पाणी पण किती वेळ काढणार ना, हत्या करू नये नियम काढून द्या, सगळे सामान्य नियम काढून द्यायला. मग शेवटी त्याच्याबद्दल थोडेसे घटना दुरुस्ती ह्या करायची ठरली आणि पहिल्या नियमाला असा अपवाद करायचा ठरला हे सगळे प्राणी हे समान आहेत, याबद्दल कोणाचंही दुमत नाही, फक्त काही प्राणी जास्त समान आहेत मोर इक्वल, काही जास्त समान आहेत. आता जास्त समान आहेत म्हटल्यानंतर ते वेगळे झाले हे वेगळे झाले, सरळ चाललं म्हणजे वागणुकीचा प्रश्न आता तर त्यांनी सोडावा थोडक्यात म्हणजे. आणि दुसरं जे आहे त्याला थोडीशी एक दुरुस्ती करण्याची गरज आहे की कुणीही कुणाला, हे प्राण्यांच्या बाबतीत कुणी प्राण्याला मारू नये, हे अत्यंत खरं आहे, आदर्श आहे, सर्वांनी पाळलं पाहिजे. त्यात फक्त एक शब्दाची दुरुस्ती करण्याची गरज आहे, कुणी कोणाला आकरण मारू नये. हे पास झाल्याबरोबर तिकडं मांजराने उंदरावर असा कायदा पाहिजे. हे बरोबर आहे, समान आहे मला मान्य आहे, पण उंदीर तिकडं ते गहू खातो, त्याला काय तो त्याचं पोट भरतं का नाही, माझं पोट कशाने भरणार, मला देवाने दिलेले ह्याच्यावर माझं पोट भरलं पाहिजे, म्हणून मी आता काय आकारण करत नाही, ते आकारण मारू नये. आता हे सकारण आहे, कारण त्याचं त्याला कारण दिलेले, माझं मला कारण दिलेले, त्यानं त्याचं जसं पोती फोडतो काय खातो नाही करतो तसं माझं मला जे कारण दिलेले, त्याच्या अन्नाचं कारण त्याला दिलेले, त्याचा मार्ग त्याला दिलेला आहे, माझा मार्ग मला दिलेला आहे, त्यामुळे आकारण मी मानत नाही असं प्रत्येकाला म्हणण्याची तरतूद झाल्याबरोबर सर्व काय जी घटना होती ती पण कायम राहिली आणि सर्व जीवनही पूर्वीसारखंच राहिलं आणि समानतान बंधुभाव वगैरे सगळं जागच्या जागी सुरक्षित राहून ते सगळं मार्गी लागलं. तेव्हा समता म्हणजे काय, त्याला काय होतं, आपलं जीवन पुन्हा पूर्ववत करण्याची यंत्रणा मनामधून आहे, ते पळवाटा काढू शकतं, ते अशा तऱ्हेच्या गोष्टी करू शकतं. तेव्हा
स्वार्थ काळ आपला जपायचा, त्याला पळवाट काढायची, भेदभाव आहे तसे ठेवायचे, तेव्हा पूर्ववत आहे तसं जीवन करायचं. ही समता आणू द्यायची नाही आणि समजूनही घेऊ द्यायची नाही. खरी समता ही आहे का की सिंह आणि तो काय हत्ती आणि ती मुंगीसारखी, ही समता आहे का? त्यामुळं समता समजून घ्यायची गरज येते. जशी इकडं आपण अहंता समजून घेतली, जिकडं मन समजून घेतलं, तसा इकडे ह्या बाबतीत समजून घेण्याची इथं कितीतरी गैरसमज आणि पळवाटा आहे. मागे मी आपल्याला महाराजांचं म्हणणं सोपं असतं, मागे अगदी 2 वाक्यात महाराजांचं म्हणणं सांगता येतं. तेव्हा पूर्वीच्या काळी आजचे जसं ह्या गाड्या आहेत, त्यातल्या त्यात अधिकाधिक चांगली गाडी अधिकाधिक मोठ्या पदावरच्या जावयाकडे असते आणि ते सासरेबावांकडे वगैरे येतात. तशा पद्धतीनं ते त्या काळात हे घोडे होते, घोड्यांची फार हे होतं, मोठेपणा होता की तो असणं दारात. तेव्हा तशा तऱ्हेनं तो घोड्यावरून जावई आला, सासऱ्यांकडे आला. महाराजांनी म्हटले बघा, सासऱ्यांकडे आल्याबरोबर दारात सासरे समोरे गेले, वा वा जावई आले. घोड्यावरून उतरले, या केले. घोड्याला आपल्याकडे नोकर चाकर होते, त्यांना सांगितलं तर घोड्याला तिकडे ह्याच्यात बांधा, तबेल्यात बांधा. जावयाला मुलाला या म्हटलं, पायावर पाणी घातलं, इकडे हात पाठ ठेवला. त्यानं तिकडं तोपर्यंत त्यांना सांगितलं त्याला चंदी घाला घोड्याला. तर जावयाला चंदी घालावी का? जावयाला फराळाचं ताट समोर ठेवलं. तर महाराज म्हणले ही समता, घोड्याला तबेल्यात ठेवणं आणि त्याला त्याचं चारा चंदी देणं हे जितकं बरोबर तितकंच हे बरोबर आहे की ह्याला पाठ दिला आणि त्याच्यासमोर फराळाचं ताट ठेवलं. ह्याचं जे फराळाचं खाद्य आहे त्याचं त्याला दिलं, त्याची चंदी खाद्य आहे त्याचं त्याला दिलं. ह्यामध्ये म्हणले आपण समजून घ्यावं लागतं की काय कोणाचं आहे. आता त्यालाही उपाशी ठेवलेलं नाही, त्याच्या श्रमांची पण कदर केलेली आहे, त्याच्या सावलीची उन्हाची पण कदर केलेली आहे, त्यानं ह्याला आणलं याबद्दल त्याच्या पाठीवर थाप मारलेली आहे, हे सगळं केलेलं आहे. हे करणं ही समता आहे. जावयाला त्याला आदर दिला, मान दिला, दारात जाऊन त्याचं स्वागत केलं, त्याला पाठ दिला, पायावर पाणी घातलं, ही जी सगळी आहे ही पण हे सुद्धा ह्याच्या बाबतीत करणं योग्य होतं. ह्याच्या बाबतीत केलं ते त्याच्या बाबतीत करून चालत नाही. घोड्याच्या पायावर पाणी घातले, फराळाचा ताट ठेवून, तसं नाही ते. आणि जावयाला तिकडं जाऊ दे, आपल्याला तबेल्यात जायची वेळाची कुठेतरी बिरबलाच्या सुळासारखं व्हायचं. लक्षासाठी सोन्याचं सूळ त्यातला प्रकार आहे. आपण कोणाच तरी जाऊयात असं. तेव्हा ही समता झाली काय, समतेचा अर्थ काय नक्की हे समजून घेण्यासाठी काय असतं, आपण निसर्गात बाहेर जरी आत्ता जरी नुसतं बाहेर पडलो तरी आपल्याला झाडासारखी दिसणार नाही, त्याची पानासारखी दिसणार नाही, गुणधर्मासारखे दिसणार नाहीत, 5 बोटंसारखे दिसणार नाहीत, 6 सारखं दिसणार नाही. आपल्याला कळून घेता यावं की यातल्या प्रत्येक गोष्टीचं स्थान आणि महत्त्व काय आहे. त्याला द्यायची जी माझ्याकडून द्यायची जी वागणूक आहे ती त्याला योग्य असलेली दिली गेली पाहिजे. हे त्याचं खरं आहे की त्याचं तुळशी झाड आहे, ह्याचं पान आहे, औषधी वनस्पती आहे, दुसरी सावली देणारी वळ, प्रत्येक गोष्टीचं स्थान आहे आणि त्याला त्याचा मान आहे, तो त्याला दिला पाहिजे. आणि यात जिथं परिवर्तन शक्य असतं तिथे निसर्ग परिवर्तन घडवीत असतो. त्यानुसार आपले पण हे बदलणं किंवा आपण जे काही नियम उभे करतो ते सुद्धा आवश्यक त्या ठिकाणी या समतेसाठी बदलत असणं आणि त्याच्यात कुठल्या तऱ्हेचे दंभाचे गोष्टी नसणं, या दृष्टीनं आपण समता लक्षात घ्यावी. कारण मुळातच समता, विषमता या गोष्टी आणि विविधता ह्या गोष्टी याच्यामधला फरक लक्षात येत नाही. हे वैविध्य आहे निसर्गामधलं. इंद्रधनुष्य पडतं, 7 रंग म्हणजे काही समान नव्हे, 7 रंग वेगळेच दिसतात, पण वेगळेपणा हेच सौंदर्य आहे त्यातलं. काळंगोरं असं नाही, ज्यांनी काळंगोरं केलं त्यांनी त्याच्यातनं पुढच्या गोष्टी मनाने निर्माण केल्या आणि मग ह्याला वेगळी वागणूक त्याला वेगळं असं केलं, ते नाही. वंशभेद आम्ही केलेत, ते एक मनाचं क्रिएशन आहे. माणूस सारखा हे बरोबर आहे, उंचसारखा उंच खालचा, ह्या प्रश्न निसर्गाने त्याच्या पद्धतीनं त्याला काय करायचा तो न्याय, त्याला काय करायचा तो आकार तो त्यांनी दिलेला आहे. आपण त्याच्यासाठी वेगळं म्हणायचं काही कारण नाही, जसं आहे तसं आहे. त्याच्यामधलं जी
आत्ता जे समता कुठे आहे, अंतरंगामध्ये त्याच्या ठिकाणची कृतज्ञता सारखी आहे, दया बुद्धीसारखी आहे, दुसऱ्याबद्दल काम करण्याची क्षमता त्याच्या ठिकाणी दिलेली ती आहे. काय कुठल्या मार्गाने आपण जे म्हणाल त्या सगळे त्याच्या ठिकाणी भाव ठेवलेले आहेत, ही त्याच्यातली समता आहे. तो काय का गोरा ही समता नाही, तो ह्या जाती त्या जाती ही समता नाही, तो ह्या वंशाचा त्या वंशाचा ती समता, ते समते त्या अर्थाने दिलंच नाही निसर्गाने काही. हे कुठल्या निसर्गाने यातलं काय निर्माण केलं मला सांगा. त्याने जे निर्माण केलं ते सारखं केलेलं आहे. दुसऱ्याचं जीव तळमळण्यावर जसं एखाद्या प्राण्याला वाटतं त्याच्यापेक्षा जास्त सूक्ष्म मन माणसाला दिलेलं असल्यामुळं त्याच्यापेक्षा सूक्ष्म त्याला जाणीव होते. प्राण्याला समोरचं दुःख समोरच्या त्याच्या प्राण्याचं कळतं, माणसाला इथं बसून हजारो मेलावरच्या त्याच्या माणसाचं दुःख कळतं आणि तो त्याच्यासाठी इथून मदत करतो. ही खरी जी दिलेलं आहे त्याचा योग्य वापर होणं हे खरंच समतेचा विचार करणं आहे. आणि तो विचार केला की समाज असमतोल होतो, मग दुःख निर्माण होतं. तेव्हा आपल्याला जर खरंच समता वर्तावी ही जर करायचं असेल तर ह्या समतेचा खरा अर्थ आपण समजून घ्यावा आणि मग पुढे जावं असं मला वाटतं. ते आपण काय होतं तिथे जसं त्यांनी ते सगळं सारखेपणा नव्हे, वैविध्य हे निसर्गाची स्वतःचं एक शक्ती आहे, त्यामुळे तो निर्माण करू शकतो. आपल्याला अगदी परवा जाता जाता बोललो होतो तसं एकासारखा एक चेहरा नाही निर्माण केला. आज मला सांगा एवढं विज्ञान तेवढं विज्ञान, शेवटी आता अशावर आले की नाही की ते ATMला किंवा ह्याला सुद्धा बँकेच्या व्यवहारांना कशा नाही अंगठा उठवा. आता आम्ही एवढे शिकलेली माणसं काय आपली डिग्र्या बघाव्या तेवढ्या थोड्या, पण त्याची खात्री वाटत नाही, ते निसर्गाची खात्री वाटते. त्याच्यावरून त्याची ओळख पटवता येईल, उद्या हे चुकवता येणार नाही त्याला, ते महत्त्वाचं आहे. म्हणून आता आपल्याला अंगठ्यानं ते ATM आता ऑपरेट करावं लागणार आहे. आपल्या सही करणारी माणसं निघू शकतील, तशी मनं आहेत ही माहिती आहे. मन काहीही करेल ह्याच्यातलं, त्यामुळं त्याच्या शब्दाचा विश्वास राहिला नाही, त्यापेक्षा 5 बोटं उठवा, त्याची खात्री आहे. निसर्गाच्या ठिकाणी जे त्याने आता ही काय आहे मला सांगा, ही समानता निसर्गाने मोडली का? मग त्यांनी विविधता निर्माण केलेली आहे, ती इतकी सूक्ष्म आहे की ह्याच्यासारखं ते नाही, त्याच्यासारखं हे नाही. म्हणून उद्या ह्या सगळ्या ह्याला पुरावा त्याचा, म्हणून तिथे अंगठा. आता सुद्धा सगळ्या ठिकाणी हे प्रत्येक क्षेत्रामध्ये इतके मार्ग शोधले, अगदी त्या पासवर्डपर्यंत गेले, ह्याच्यापर्यंत गेले, नाहीच. आपण शेवटी माणसाच्या मनाचे जे ऑपरेशन आहे ते थांबवता आलं नाही. म्हणून पासवर्ड मेमराईज तुम्ही लक्षात ठेवा. हा मेमराईज काय, त्याला नाही लक्षात राहिलं तर उद्या काय करायचं त्यांना, ते सगळे व्याप त्याला करायला पाहिजेत. अंगठा काही लक्षात ठेवायला नको, उठवलं की काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. निसर्गाचं काम वैविध्याचं असतं, पण ते अत्यंत मूलभूत, अत्यंत ओरिजिनल अशा स्वरूपाचं आहे. त्यामुळे त्याच्यात सगळं त्याला साध्य, त्याच्या समतेचा अभ्यास करावा. त्यांनी कशा पद्धतीने या सगळ्यात समानता त्यांनी ठेवलेली आहे, ती समता कोणती आहे, त्याच्याकडं एक करुणेचा भाव आहे किंवा एक दुसऱ्याबद्दलच्या दयाबुद्धीचा किंवा काय एक सहानुभूतीचा भाव आहे, तर तो सहानुभूतीचा भाव काळा गोरा लांब उंच ठेंगू सगळ्यात आहे. आमची समता आणायचं काम म्हणजे उंच आहे तर हाईच घाल, म्हणजे जेवढं होते बरोबर, म्हणजे ते अर्धफूट पट्टी लावतं काय डोक्यावरती, म्हणजे सारखे झाले. हे असे का सारखे होतात माणसं, अशासारखं करणं हे आपले क्रिएशन आहे. ते जसं ते क्रिएशन आहेत ही बाकी सगळी, तसली ही क्रिएशन आहेत. या मार्गाने नाही ते येणार. तो जेवढा काय दयाळू असेल, तो जेवढा प्रेमळ असेल, तेवढा हा पण प्रेमळ आहे. तो त्याच्यावर उंचीने अर्धा फूट जास्त आहे का कमी ह्याचे संबंध आहेत. तो निसर्गाने काय करायचं ते काम केलेलं आहे. आपलं समानता निसर्गाने देऊन ठेवलेली आहे. तो जेवढा दयाळू आहे त्याच्यापेक्षा मी अर्धा फूट ह्यानं कमी आहे उंचीने, म्हणून मी अर्धा फूट कमी दयाळू असू शकत नाही. तेवढाच दयाळू असू शकतो, तेवढाच कृतज्ञ असू शकतो, तेवढाच सेवा करणारा असू शकतो, हे सगळं असू शकतो. ते समान आहे माझ्यामध्ये. तेव्हा ती समता वर्तायची आहे. तेच मला दुसऱ्याबद्दल लक्षात ठेवायचं की त्याच्या ठिकाणी सुद्धा तेवढंच सगळं आहे. तेव्हा आपण जे स्पर्धेनं असमानता आणतो आहोत, आपण तुलनेनं असमानता आणतो आहोत आणि मग ती मिटवायचे हे असे कृत्रिम मार्ग तयार करतो आहोत, त्याची काही गरज नाही. काय होतं, हे वरच्या रूपाने आपण ते करायचा प्रयत्न करतो. सगळे रूपानेच केलं ना सगळं हे, किंवा ह्याच्या एवढं हे नाही तर ठीक आहे मग, आणि 2 टाच बडवायचे आपणच. हाईच आले कुठून मला सांगा, आले ना ते घातले. चालताना माणसाला त्रास होतोय, पडताना लटपटतोय, तरी सुद्धा ते तसं घालून एकदा तेवढं मी उंच आहे, तेवढं माझं रूप चांगलं आहे असं वाटतं, त्यामुळं होईल असं वाटतं. हे रूपाची समानता आणायचे आपले प्रयत्न आहेत. दुसऱ्या कोणाच्या तरी रूपाची समानता आण, काही गरज नाही त्याची. अंतरंगानं तुम्ही सारखेच आहात, समानच आहात. हे बहिरंगानं सारखं होणं, रूपाने सारखं व्हायचा प्रयत्न करणं, हे जे अनैसर्गिक वागणारे लोक आहेत किंवा जे फक्त बाह्यांगानं चालणारे लोक आहेत,
ही सगळी अशा तऱ्हेची इम्पोर्टेड आहे गोष्टी. ही पाश्चात्यही आहे समानता आणण्याचे. बरं अशा तऱ्हेने ती येणार नाही. आपल्याकडे अंतरंगाचा विचार केला आहे म्हणून रूपानं समानता नाही आणायची. रूप म्हणजे मला बाह्यांग म्हणायचं. रूपाच्या अर्थाने अमुकाचं रूप तमकाचं रूप याही अर्थाने रूपानं समानता आणणं ही समानता न कळण्याचं लक्षण आहे. रूपानं वैशिष्ट्य निसर्गाने ठेवलेलं आहे मुद्दाम. तो निसर्गाने ठेवलेलं आहे ते राहू दे तसंच. आपल्याला जी समानता हवी आहे म्हणून आपल्याकडे रूपान समानता नाही स्वरूपाने समानता आहे. लक्षात ठेवा की समता आहे पण ती स्वरूपाने आहे. त्याच्या ठिकाणी जे स्वरूप तेच माझ्या ठिकाणी आहे. त्याच्या ठिकाणी जो भगवंत तोच माझ्या ठिकाणी आहे. म्हणून नाही भिन्न भेद विश्वीये. ते कुठून आलं? त्यांना भिन्न भेद काय त्यांना कळत नाही. महाराजांनी किती सोप्या शब्दात सांगितलं. तुकोबांना सगळ्या ठिकाणी पांडुरंग विठ्ठल दिसत होता म्हणून काही ते रामाला विठोबा म्हणाले नाहीत, विठोबाला महादेव म्हणाले नाहीत. ते म्हणाले त्याला तिथे होतं तेच म्हणाले. समोर जे काय देव आहे तो त्यांना कळत होता. तर महादेवाला महादेवच म्हणाले, शंकराला शंकरच म्हणाले, ह्या अर्थाने गणपतीला गणपतीच म्हणाले. नाही तर सर्वत्र समानता आहे म्हणून हाय राम हाय राम असं नाही म्हणाले. रामाला रामच म्हणाले. त्यांना ते कळत नव्हतं का? त्यांच्या ठिकाणी हा भाव नव्हता का? पण त्यांच्या ठिकाणी देव या दृष्टीने सगळे एक आहेत हा भाव आहे. कारण ते स्वरूप आहे. राम हे रूप आहे, विठ्ठल हे रूप आहे, शंकर हे रूप आहे. तेव्हा ते रूप आहे तिथे भेद आहे. तो तसा मनुष्य निर्मितच आहे. आपल्याकडूनच आपण निर्माण केला. देव वेगवेगळ्या देवांची आपण निर्माण केली. पण देव समान याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळे त्यांना म्हणून महाराज म्हणले त्या जाता जाता एकाला म्हणले ना की मला रामाचा भक्त जेवढा आवडतो तेवढाच शंकराचा भक्त आवडतो बरं असं म्हणले. आता ह्यात जे काय नाही स्वरूपाची जाणीव ती समानता आहे. आता नाहीतर ह्या आमच्या पंथातले नव्हे, तुम्ही यांच्यातले का? म्हणजे ते आलंच सगळं आपलंच ते उद्योग. हां तुम्ही त्यांच्यापैकी का, ह्यांच्यापैकी का, त्यातले का, त्यातले का, ह्या पंथातले का, हे सगळं आपण बाह्यतः रूपाने सगळं हे जे बघायला चाललो आहे आणि ते भेद निर्माण त्याचा हा संबंध आहे. त्यांच्या ठिकाणी ते नाही. म्हणून महाराज हे म्हणाले की ते तुकोबांना ते कळत नव्हतं का? तुकोबांना ते कळत होतं. विठ्ठल विठ्ठल कळत होता, त्याचं रूप कळत होतं. तिकडे हे आहे म्हणजे रामही कळतो आहे. त्यांनी आपण तर बघितलं पोटापुरते का अगत्य तो राम. तो कुठला राम? तर त्यांना राम कुठला ते कळतोय. पण तरीसुद्धा अगत्य तो तुम्ही विठ्ठलाचं स्मरण करत असाल तर तो अगत्य तो विठ्ठलही त्यांना चालतंय. कारण त्यांना भगवंताचं स्मरण हवं आहे. ते आहे ना मग झालं एवढंच त्यांना म्हणायचं आहे. पण विठ्ठल राम म्हणे रामाला शंकर म्हणायचं नाही आहे. हे भान त्यांना आहे. ते रूपाचं आहे. त्यामुळे रूपाचं भान आहे. पण ते पूर्ण समाधान माणसाला देणार नाही याची पण जाणीव आहे. आता ह्याची जर जाणीव आहे तर क्षणभराचा विचार मनामध्ये येऊ शकतो की मग हे काय आहे? रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी, सुख झाले ओ साजणी, सुख झाले ओ साजणी. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी, सुख झाले ओ साजणी, सुख झाले ओ साजणी. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. आम्ही तर आत्ता असं म्हणतोय रूपावर जाऊ नका स्वरूपावर जा. अंतरंगात काय ते पहा तिथं समाधान मिळणार. आणि हे असं म्हणतायत रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. म्हणजे ह्यानं होतं की काय? मग आपल्या सांगण्यात काही फरक होतोय का काय? आपण विरुद्ध सिद्धांत मांडतो की काय? रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, सुख झाले. हे आत्मसिद्ध आत्मस्वरूपाचा साक्षात्कार केलेल्या माणसांचे शब्द आहेत. त्यात चूक कशी असेल? ती कुठे आहे? तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव. विठ्ठल माधव एकच आहेत. आधी म्हणले रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी. मग त्यांना रूपाने सुख झालं. आपण म्हटलं स्वरूपाने व्हायला पाहिजे खरं म्हणजे ते त्याच्यासाठी म्हणून अभंग असे अंतरंगातून आतून जाऊन अभ्यासाचे असतात. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी, सुख झाले हो साजणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव. जो विठ्ठल बरवा आहे तोच माधव बरवा आहे, तोच राम बरवा आहे. सगळं त्यांना बरवा आहे. ह्याचं कारण काय? ते जे लोचन आहेत ते त्यांच्याकडे आहेत.
सगुणाच्या भाषेत बोलतो म्हणून रूप पाहता लोचनी, म्हणून मला ते जरी समोर असलं तरी तोच आनंद आहे आणि तोच हा विठ्ठल, तोच हा माधव आणि तोच तुमचा राम, तोच सगळा आमचा राम, तोच. तेव्हा ते रूप पाहता लोचनी आहे, पण त्यांना स्वरूप दिसणारे लोचन आहेत ते आपल्याला मिळावेत. रूप पाहायचं तर काय, डोळे उघडले की रूप दिसतं. आपण मूर्ती लहान मुलांना ओळखायला सांगते मारुतीची म्हणून, त्याला गणपतीच्या म्हणून सांगा, ते ऐकतं का बघा, मारुती हे कळतं, हे कळायला लहान मुलाला सुद्धा कळतं. पण ह्याच्या ठिकाणी जो देव आहे तो ह्याच्या ठिकाणी पण आहे हे कळायला, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव काय, हे दृष्टी आपल्याला यावी यासाठी हे अभंग रूपाचे अशा पद्धतीने अभ्यास म्हणजे ते समोर येतं. हो ते सांगतायत आणि हे काय बिनअनुभवाचं सांगतायत, हे अनुभवाचंच सांगतायत. तर त्याच्यात फरक एवढाच आहे की त्यांची अशी बाह्य गोष्टीवर अवलंबून नाही काय, त्यांना त्यांचे दृष्टी ही त्यातलं अंतरंग पाहते, त्या ठिकाणचं देवत्व पाहते. त्यामुळे ते देवत्व इथेही आहे, तेच माधवामध्ये, तेच विठ्ठलामध्ये, तेच सर्वत्र आहे अशी त्यांना जाणीव आहे. म्हणून हे काय होतं की हे कठीण आहे, हे शिकावं लागतं एकतर, आणि शिकण्यासाठी थोडी तरी पुण्याही जोडावी लागते. भूत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली, म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली. आता मला सांगा, हे जे मिळवायचं आहे तेवढे ती दृष्टी आपल्याला यावी, मग आपल्याला खऱ्या समतेचा अर्थ कळेल. म्हणजे मुलाला मुलाची वागणूक हे बरोबर आहे, वडिलांना वडिलांची वागणूक हे बरोबर आहे, आजोबांना आजोबांची वागणूक हे बरोबर आहे, हे सगळं बरोबर आहे. पण सगळ्यांच्या ठिकाणी तोच भगवंत आहे आणि त्याच्याच जाणीवेनं माझं जर काम राहील तर आई असो, वडील असो, बहीण असो, भाऊ असो, आज जे सगळं उद्ध्वस्त व्हायची वेळ आली त्याच्यामधली ही दृष्टी गेली म्हणून आली. नाही तर सगळ्यांची सेवा तीच आहे, मी मुलाची करतो तीच वडिलांची करतो, म्हणून त्यांचा देव आहे तो पुंडलिक संगी आहे. तो वडिलांची सेवा करतो तिथं पांडुरंगाला भरावं लागतं. ते आपल्याला देव सापडत नाही असं अजिबात म्हणायचं कारण नाही. आपण सेवा केली नसेल, आपल्या मनात ही समतेचा भाव नसेल, नाहीतर मग मला असं वाटेल काहीतरी भरायला तो बरोबर आहे, पण मी जे करतोय तेच आहेत, ते जे आई वडील आहेत ज्यांची मी सेवा करतो तेच हा भगवंत आहे, तोच माझा विठ्ठल आहे. मग तोच आहे ना, राहू दे, आज ह्यांना गरज आहे, त्याला गरज आहेच, पण तो थांबणार आहे माझ्यासाठी. त्याला थांबायचं असेल तो थांबेल. तो जर खरा पांडुरंग असेल तर तो थांबेल, खोटा पांडुरंग असेल तर म्हणेल काय चालेल, मी तुमच्या आय एम कॉलिंग ऑन यू, आणि तुम्ही उत्तर देत नाही असं नाही म्हणणार, तो म्हणणार कर सेवा कर, छान चांगलं चाललंय. त्याला त्याची देवाच्या ठिकाणी जर समतेची दृष्टी नसेल तर माणसाच्या ठिकाणी येईलच कुठून मुळात. देवाच्या ठाई समतेची दृष्टी आहे, आपल्यात देव आहे म्हणून आपल्याच समतेची दृष्टी येऊ शकते, फक्त ते लोचन पाहिजे. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साधनी, सुख झाले हो साधनी, सुख झाले हो साधनी. यासाठी बहुत सुकृताची जोडी, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, 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 म्हणून विठ्ठली आवडी. हे होईल, पण तेवढं ते आपल्याला निदान तशी दृष्टी यावी, ते लोचन मिळावे. पाहता लोचनी म्हणजे डोळ्यांनी पाहिलं तर माणसाला समान दिसतं. म्हणून मला आनंद आहे, तुम्ही ह्यांची सेवा करा, सांगा त्यांची सेवा करू. हे तुम्ही आहात ना निरूपणाच्या वेळेला यांना दादांना विचारलं होतं आणि सावधात सगळी माणसं, ते सगळ्या होती सावधात, म्हणजे कसं कुठून काय बोलवायला आले होते निरूपणाला, याला प्रवचनाला, काय त्यांचं कीर्तन असायचं, दादांचं म्हणजे कीर्तनाला. तो म्हणले आमच्याकडे श्रोते येतीलच, कोणी ह्याची काही खात्री नाही, पण कीर्तन व्हावं एवढी मात्र इच्छा आहे. ते म्हणाले आहे, तुम्ही आहात ना, तुमच्याकडचा देव आहे ना, तेवढं पुरेसं आहे कीर्तन करायला. मला हे कीर्तन करायला त्यांच्या दृष्टीनं ते देवासाठी आहे, म्हणून महाराजांचं भजन ते महाराजांचंच भजन, कारण ते करताना फक्त समोर राम आहे, बाकी काही नाही.
कथित सगळं आलेलं आहे. ते 1000 असले तरी त्यांच्या दृष्टीने सारखेच आहेत, तो एक असला तरी सारखेच आहेत, सगळ्यांच्या ठिकाणी तोच. त्याचीच मी सेवा करतो आणि त्याचाच आनंद मला आहे, म्हणून त्यांना त्या एकाचाही आनंद आहे आणि ते समोर 1000 आहेत त्यांच्यातही आनंद आहे. ही दृष्टी यायला ती दृष्टी मिळावी एवढं आहे. आणि ती असली तर त्यांचं जे असं का होतं निवृत्तीचा देव ते कळतं आपल्याला. निवृत्तीचा देव सर्व गोविंद, निवृत्तीचा देव सर्व हा गोविंद, नाही भिन्न भेद विश्वी, नाही भिन्न भेद विश्वी, एवढी प्रार्थना करू. मग आपल्या लक्षात येईल की आहे त्या घरी सुद्धा आपण सुखी आहोत, आहे त्या माणसांच्यात सुखी आहोत, आहे त्या परिस्थितीत सुखी आहोत. कारण नाही भिन्न भेद विश्वी ये असं आहे. त्यामुळे ते आपल्याला आनंदातच ठेवील. फक्त मला ती दृष्टी ती मिळावी जी त्यांना आहे, ती आपल्याला मिळाली की मग भिन्न भेद राहणार नाही विश्वामध्ये. आणि ते त्यांना सापडले म्हणून त्यांचं स्थान या ठिकाणी आज आहे आणि आपण हे सगळा अभ्यास करतो. पुढच्या शनिवारी नेहमीप्रमाणे आता बघूया. काही ज्ञानेश्वरीचा आदला दिवस आहे. काही प्रश्न असतील तर कदाचित ते, नसेल तर आपलं नाथांचं काम चालूच आहे. पान 374, पद 266. भवजड काया पंचतत्व माया, भवजड काया पंचतत्व माया, भजन उपाया पंढरी रावो, भजन उपाया पंढरी रावो, पंढरी रावो, निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ, निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ, तारक पंढरी प्रसिद्ध भीमाती, तारक पंढरी प्रसिद्ध भीमाती, वेद चराचरी बोले वेरू, वेद चराचरी बोले वेरू, बोले वेरू, निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ, निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ, माया मोह झाड ममता निखळ, माया मोह झाड ममता निखळ, सेविता सकळ होय हरी, सेविता सकळ होय हरी, होय हरी, निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ, निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ, थोडी माया झाळ संकीर्तने, थोडी माया झाळ संकीर्तने, संकीर्तने, निवृत्तीचे फळ